झी 24 तास एक पाऊल पुढे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2014च्या निवडणुका एकत्र लढणार आहेत। खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये याबाबत सूचक विधान केलंय। गेल्या काही दिवसात स्वबळाच्या भाषेसह विविध मुद्द्यांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुंदपुसुंदी सुरू आहे। एका बाजूने आरोप झाल्यानंतर दुसरीकडून त्याला तात्काळ उत्तर मिळतं। मात्र आता दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। मुलुंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सूचक विधान केलंय। प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यात गैर काहीच नाही असं चव्हाण यांनी म्हटलंय। दुसरीकडे भांड्याला भांड लागलं तरी काँग्रेस सोबत संसार थाटणार असल्याचं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नागपुरात केलंय। तसंच 2014 मध्ये यूपीएचं सरकार सत्तेत येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। बाकी काही पर्याय आम्हाला दिसत नाहीत आजच्या ह्याच्या परिस्थितीत। काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही म्हणलं की आम्ही कम्फर्टेबल, प्रॉब्लेम्स असतात, नवरा बायकोचे ती प्रॉब्लेम असतात। ते काय यूपीए इंटॅक्ट राहील त्याच्यात माझ्या मनात शंका नाही। एकूणच काय, तुझा माझा जमेना तुझ्या विना कर्मेना या उक्तीनुसार केंद्रात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र नांदतायत। कधी संबंध जिव्हाळ्याचे तर कधी आरोप प्रत्यारोपांमुळे संबंध इतके ताणले जातात ही स्वबळाची भाषा होतीये। मात्र एव्हाना जनता ही सुज्ञ झाली असून काँग्रेस राष्ट्रवादीची ही प्रेमाची गोष्ट जुनीच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। झी 24 तासासाठी ठाण्याहून कपिल राऊत आणि नागपूरहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।